इराण, इस्रायल आणि अमेरिकामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामाचा नंदुरबार जिल्ह्यातील मिरचीला बसताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मुंबई मार्गे मिरची जी आहे ती बांगलादेश आणि इतर देशांमध्ये पाठवली जात असते. मात्र वाहतूक ठप्प झाल्यामुळं या मिरचीला आता फटका बसताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्हा हा मिरचीचा आगार म्हणून ओळखला जात असतो आणि नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यानंतर व्यापारी जे आहे ते या पाथऱ्यांवरती सुकवण्यासाठी मिरची टाकत असतात आणि या मिरची सुकवल्यानंतर इतर देशामध्ये एक्सपोर्ट जी आहे ती केली जात असते. त्यासाठी व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा जो आहे तो होत असतो. परंतु देशामध्ये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणाम आता थेट नंदुरबारच्या मिरची वरती होताना दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणावरती मिरची उत्पन्न जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यात घेतलं जात असतं आणि नंदुरबार जिल्ह्यातून मुंबई मार्गे बांगलादेश असेल किंवा इतर देशांमध्ये एक्सपोर्ट केली जात असते. समुद्र मार्गाने या सगळ्या मिरचीला जी आहे ती आखाती देशांमध्ये पाठवली जात असते. मात्र युद्ध सुरू असल्यामुळं वाहतूक जी आहे ती समुद्र मार्गाची ती पूर्णपणे ठप्प झालेली आणि इतर जे काही कंटेनर ते देखील अडकले असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती मिरचीवरती आता याचा फटका जो आहे तो बसताना दिसून येतात. त्यामुळं या देशातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच मिरचीची एक्सपोर्ट जी आहे ती होणार आहे. परंतु तोपर्यंत मिरचीला मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे आणि याचा परिणाम जो आहे तो व्यापाऱ्यांवरती देखील होणार आहे. त्यामुळं नंदुरबार जिल्ह्यातील मिरची आता किती दिवस नंदुरबारात राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.